हातकणंगले तालुका मध्यम दुष्काळ घोषित करण्यात आलेल्या अत्यावश्यक शासन सवलतींची अंमलबजावणी करून शेतकरीसह विद्यार्थी वर्गाला लाभ द्यावा, भाजपाची प्रांताधिकारी यांच्याकडे मागणी. इचलकरंजी तारीख 31 ऑक्टोबर 2023 रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार 15 जिल्ह्यातील 24 तालुक्यांमध्ये गंभीर तर 16 तालुक्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केला आहे. हातकणंगले तालुक्याचा समावेश करण्यात आलेला आहे. सदरील शासन निर्णयानुसार 16 तालुक्यांतर्गत जून 2023 ते सप्टेंबर 2023 या कालावधीतील पर्जन्याची तूट, उपलब्ध असलेल्या भूजलाची कमतरता, दूरसंवेदन विषयक निकष, वनस्पती निर्देशांक, मृदू आर्द्रता, पेरणीखालील क्षेत्र आणि पिकांची स्थिती या सर्व घटकांचा विचार करून 15 जिल्ह्यातील 24 तालुक्यांमध्ये गंभीर तर 16 तालुक्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा दुष्काळ शासनाने जाहीर केला आहे. दुष्काळ घोषित करण्यात आलेल्या 40 तालुक्यांमध्ये काही सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. अशा सवलती अंमलबजावणी तातडीने करून विद्यार्थी व शेतकरी वर्गाला लाभ द्यावा, आशयाचे निवेदन आज भारतीय जनता पार्टी इचलकरंजी वतीने प्रदेश उपाध्यक्ष सुरेशराव हाळवणकर यांच्या मार्गदर्शनातून भाजपा शहराध्यक्ष पैलवान अमृत भोसले यांच्या नेतृत्वाखाली आज प्रांताधिकारी सो यांना शिष्टमंडळाने भेटून निवेदन देण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी सो यांनी शिष्टमंडळाशी सवलतीबाबतीत चर्चा केली व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना देऊन सवलती लाभार्थ्यांना मिळतील असे ठोस आश्वासन दिले. यावेळी भाजपा शहराध्यक्ष पैलवान अमृत भोसले, भाजपा जिल्हा सरचिटणीस शहाजी भोसले, युवा मोर्चा शहराध्यक्ष जयेश बुगड, सगायो अध्यक्ष अनिल डाळ्या, जिल्हा उपाध्यक्ष मनोज हिंगमिरे, पांडुरंग म्हातुंगडे, दीपक पाटील, उमाकांत दाभोळे, अण्णा आवळे, महेश पाटील, अरुण कुंभार, आबा बनसोडे, उत्तमसिंह चव्हाण, जहांगीर पटेकरी, मारुती पाथरवट, प्रवीण पाटील, बाळकृष्ण तोतला, मनोज जाधव, प्रशांत शालगर, रणजित आनुसे, प्रवीण बनसोडे, अर्जुन शिंदे सह युवा मोर्चा, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. रणनीती न्यूज चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट.